हा झालंय का? बर. हळू हळू हळू. बर तू काय सकाळपासून काम करू राहिली? अहो घर धुतले, पाणी काढून राहिले. थोडा आराम पण करायचा ना. हळू हळू. बरं मी काय म्हणतो, काय बाई माझ्या जीवाला आराम आहे का? मी ना ती गाडी टाकली सर्व्हिसिंगला. हा हा तर गाडी घेऊन होतो तेवढी. हा किती वेळ लागल? आलो ना आता. ते नेमकं ते नाही तर जायचे निघून ते आज गॅरेजवाले निघून जायचे म्हटलं. गॅरेज वाले हा मग तोपर्यंत मी काय निघून जातील? मग सुट्टी झाली, मग गाडी लटकून जाईल ना परत. आता उद्या रविवाराला सुट्टी राहील त्यांना. पण मग नंतर आणू शकता ना. आणि मग गाडी आपल्याला कुठे जायचं असलं मग. हा ते आहे म्हणा. हा तरी किती टाइम लागल? आलो 1-1.5 तासात आलो मी. 1-1.5 तास लागल का आणायला तुम्हाला? हा पण मग आता बघतो ना, ट्रायल वगैरे मारून बघतो गाडीचं कसं आहे काय थोडस. मी येऊ का? पायी जायचं चाललोय मी, लांब येते. लांब चालले? हा ना. हा तू आराम कर, येतो मी. हा हा करते मी. येऊ? पण गाडी आणायला चालले एवढं टाकाटाक होऊन कशाला? टाकाटक मग आता काय ते साधे कपडे कुठले टाकाटक आहे? बुट जीन्स कपडे अगं बाई. चष्मा घरी ठेवायचा ना. ते ना गाडीवर उडतं ना धूळ, काही डोळ्यात बिळ्यात गेलं मग. बर बर हा जा बाई. लयच खुश दिसून राहिले. आता खुश काय मग, काय रडत रडत जाऊ? हा? मग रडत जाऊ. नाही रडत नाही जायचं, ते रडवायला मी आहे. पण मग ठीक आहे, खुश कशाबद्दल जातो एवढं? मी. खुश काय देतो आता मी, खुश काय देतो, नॉर्मल आहे ना एकदम. नॉर्मलच राहा. मग कसं राहतो? नाही नाही नॉर्मलच राहा म्हणलं. नॉर्मलच आहे ना. या मग पटकन. किती तासात? आलो 1-1.5 तासात. 1-1.5 हा तास? मग तसंच पुढचं काम करून येतो मी. 1.5 तास? हा 1.5 तासाच्या वर झाला नाही पाहिजे ना? नाही 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 तर आलेच तुमच्या माग मी. ओके ओके ठीक आहे चालेल. येऊ? हा माणूस चालले तरी कुठं? लक्ष द्यावं लागेल या माणसाकडं. पुढं टकाटक होऊन बाहेर पडत जरा घरामध्ये थांबणार नाही. काय ना मला आज बघू देत, एवढं आवरून घेते आणि जातेच मी आता. मग काय म्हणता? काय नाही. काय चालू सध्या? कशाच काय दोन बोलवलं लगेच आले. काय सध्या काही फोन नाही, काही नाही, भेटायला तयार नाही होत, काही नाही. फोन खराब झाला माझा. खराब झाला? काय आलं? ते स्पीकर खराब झाला, आवाजच नाही येत. देऊ का रिपेअर करून? कधी करायचं ते आता? कधी सांग आहे ना आपल्या मित्राचं दुकान इथं, हा का? तो करून देईल ना. चांगलं नवा नाही देणार का? ना तुझ्यासाठी काही पण दिलं नाही. हा, सांग ना मग कोणता पाहिजे. त्याला रिपेअर करू तर नावाच घेऊन या ना. चालेल ना, कोणता घ्यायचं? आता ते नवीन नाही निघाला का ऍपल? ॲपल चालेल ना, ॲपल देईल ना. मग ऍपलच घेऊ आता. अजून काही नाही, बस झालं ऍपल फोन. 4-6 महिने टिकला तर नंतर दुसरा घेऊ. 4-6 महिने कशाला? मग ते जास्त टिकेल तुला. 4-5-6 महिने तू टिकतो तो. पण तुला येईल का तो ऑपरेट करता? आणि मग मला काय मोबाईल वापरतात नाही का? तिचे सगळे फंक्शन वगैरे वेगळे असताना. काय नाही, सगळं कळतं मला. थोडं मध्ये द्यायचं का? कुठं मध्ये कशाला? हे लागतच त्याचं सगळं अंगाला घाल. कुठं काय लागत नाही. अजून घेतं काही ऊस बीस नाही ना, आता कुठं सध्या कांदे बिंदे लागवड आहे ना त्याच्यामुळे. घरी येऊन सांगून आलो. चाललं म्हटलं, तिला आधीच डाऊट आला. तुमची बायको लय हुशार आहे ना. आलं चॅप्टर आहे. हा मी तिला एकदाच बघितलंय. हा ना, कशी वाटली? आई एवढी एवढीच आहे पण लय शहाणी आहे. एवढी? हा ना. काय पाहून लग्न केलं होतं मी? त्या जर तुम्ही मला भेटले असते ना, मी तुमच्याशीच लग्न केलं असतं. तुम्ही भेटलेच नाही काय. मी तयार आहे. तू तयार आहे का? आता काय उपयोग? आता तुम्हाला पोरं मला पोरं. काय होतं आता ना जाऊ दे ना, आपण असंच राहू ना. हा मग आता असं तर भेटणारच आहे ना, मग त्याच्यात तरी काय नाही का. काही नाही, ती बायको आहे ना इतकं डोकं खाती नाही. मला घरात बसत सुद्धा नाही माहिती आहे. हा ना. तिथे येऊन जाऊन ते कुठं जायचं, कोणाचा फोन होता, कोणाचा मेसेज आहे, सारखं विचार. फोन जरी पाहिलं कोणाचा फोन आहे, कोणाशी बोलतोय काय, मी त्याच्याकरता ना बाहेर निघून जातो. राहू दे मरू काय ते असं, ते चुकीचं आहे ना ते. हा सारखं बोलणं म्हणजे त्याच्यामुळे ना ते म्हणजे मी विषय सोडून देतो. बरं जाऊ दे, तुझं काय म्हणतो टाकला तुझा नवरा काय म्हणतो? माझ्या नवऱ्याच काय त्याचा काय विषय तुम्हाला माहिती ते कसं आहे काय बन काय. मग काय मला राग येत त्याचं. पण ते काय तू टाकले टोकले पाहिले माझ्यासारखं एवढं हँडसम एवढं भारी तेव्हा तुम्ही दिसले नाही ना मला पुढं. असं पाहिजे ना मस्त एकदम. लगेच लग्न करून घेतलं असतं तुमच्यासोबत. काय आता नशीब गांडू तर क्या करेगा पांडू. तशी गंमत झाली ना माझी. तू काय चांगलं तुम्हाला काय टेन्शन नाही एवढं. काय टेन्शन नाही. मग काय
काही टेन्शन नाही. मग तुमची बायको तुमच्यावर ध्यान ठेवते, जीव लावते, तसं मानावर माझ्यावर ध्यान ठेवत नाही, मला जीव लावत नाही. नाही लावत. मग कशाला इकडे आले असतील तुमच्याकडे? हा, ते पण आहे. मग जाऊ दे, काही काळजी नको करू. त्याला मार गोळी, त्याला टाइमपास गोळी मारू? गोळी म्हणजे ठेवायचं तो नवरा म्हणून नवरा आहे. मी म्हटलं मग मी आहे ना, तुला काय पाहिजे ना मला सांगायचं. कधी काही लागलं फोन करायचा, आणि मी जर फोन नाही उचलला तर समजून जायचं काही मी घरात आहे. हा असं फोन नाही उचलला किंवा कट केला समजून जायचं बायको आहे किंवा त्या दिवशी म्हणून फोन नाही उचलले तुम्ही? मी किती फोन केले होते. मग फोन नाही उचलला मी. मग काय माहिती तुम्ही घरी तुम्ही काय तर सांगायचं ना मला. मी ना फोन जर कट केला आणि फोन नाही उचलला तर समजून जायचं घरी. घरी. आता मी ना ते नाव सुद्धा आहे ना दुसऱ्या नावाने सेव्ह केलंय. हा का? हा बरं झालं. म्हणजे असं कळायला नको नाही का, आप एका मित्राचा नंबर सेव्ह करून दिलंय. मोबाईल नाही पाहत ना का पाहते? पाहती पण मग मी हा. ते उडून टाकतो ना चॅटिंग बिटिंग हे ते, आणि नावच दुसरं असल्यामुळे काय करणार आहे. झोपताना चॅटिंग ना करत जाऊ. तुम्ही एका दिवशी झोपले ना ती तशीच राहीन बरं का. ती बाई यायची माझ्या घरी तुमची. चॅटिंग काही नाही, मी डिलीट करायचं. तुला पण डिलीट करतं? मला येते, मी माझं करीन, पण तुमच्याकडचं कोण करीन? मी करतो ना माझं माझं. मग काय झाला काय चुना लावून? हा चुना लावला बा तंबाखूला, आता तोंडात टाकली चावीत राहते. दादा हा? इकडे काय करू राहिले तुम्ही? काय नाही, बसलो मित्राबरोबर. त्या भाकरी करून ठेवल्या जा घरी. कोण आहे पोर, कोण आहे? सुन भाई माझी. काय ते लहान आहे परत का? नाही नाही मोठे आहे. अरे वा हा. हे, चांगली चांगली नाही नाही जाऊ दे, वळण नाही बारी पुरीला. वा वा याला माझं खानदानी खानदानी घरात आहे. तिकडे बाय माहेर कुठला तुझं? आपलं नाशिक. चांगली 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 आईचे संस्कार चांगले. हो. दादा अहो हे कुठं गेलेत? मी गॅरेजला जातो म्हणे ना. हा कांता तुमचा मोठा छोकरा अहो इकडे गेला तो मग बायला. इकडे काच गॅरेज आलंय. हो नाही नाही ते ना मला लय लपत लपत चालला होता. मला वाटलं काही मग जवळ धरतो का काय म्हणून. काय सुशे धरायचे होते का? काय माहिती का कोण जवळ बिवळ चूर तर कुणी राखण होता का काय. अहो, असं नाही, हे आमचंच आहे सगळं. नाही पण असं वाकत चाललं होतं असं पाहायचं असं मला असं वाटतं का बरं केलं त्यांनी? मला वाटतं जवळ बिवर चोरा कुणी चोर येत असेल तर केलं असं. नाही नाही नाही, नाही. तुमच्यावर आमचीच आहे. मला म्हणा मी गॅरेजला चाललो, पण इकडे कसलं गॅरेज आलं? गॅरेज तिकडे. बर तुम्ही टेन्शन ना घेऊ. तुम्ही घरी जा, जेवण करा. या ना बी घेऊन जा, जेवण करा. जा थोडं 2 तास खा काही. उपास आहे. उपास आहे. एखादच नाही का? बर मग मी जाते. दादा तुम्ही घरी जा, बरं, सांभाळून जा लवकर. चालेल. लवकर जा, त्या बकऱ्या बाहेर लगेच आण. लगेच लगेच. आले मी. हा मग नवरा काही करतो का नाही रात्री? काय हो त्यांचं नावच नाक घेऊ नका. माझा मूड खराब करत जाऊ तुम्ही. नाईटला आहे हा. का? कडेला आहे नाही नाईटला ना. मग रात्री जाऊ का? हा रात्री काही अडचण नाही ना? नाही काही नका येत जाऊ. आता असं भेटलं ना मग रात्री फोन बिनला काही व्हॉट्सअपला फोन करते ना मी, पण ते आता सध्या फोन खराब म्हणजे झाला. मला आहे ना. अरे हा बरं, तुला फोन कधी यायचा? फोन घेऊ ना आता दुसऱ्याच भेटले तुम्ही फोनच घेऊन या. मला माहित नाही. चालेल, कोणता आणू? मग आपण बरोबर जाऊ ना. मी हो हां आणि तुमची ती काळी बायको मार ना, तिला दिली मी चुकंडी देऊन. तू आहे ना. हां तिला दिलं मी. तिला काय नाही आता सुद्धा डच्चू दिला तिला मी. हा ना. मग एवढं काय टेन्शन होती तर ना. नेमकं ती ना गॅरेज बंद होईल. किती वाजे टाइम झाला ना? हा ना. मग चला मग मला पण जायचं होतं. हा, काय अडचण नाही. नंतर कधी भेटणार तू? नंतर ना हा लगेच तुम्ही जेव्हा फोन घेऊन याल 2-4 दिवसात हा लगेच. ना. साडी घेतलीच त्या दिवशी आणली होती मी. हा तीच आहे ना. किती भारी वाटते बरोबर. चांगली का? मग तू म्हणे शोभणार नाही काही नाही. एकदम परफेक्ट मॅच होती. कलर मस्त आहे ना. कलर मग ऑरेंज कलर ऑरेंज. तुम्हाला आवडतो का कलर? मग मुद्दाहून मी तर बोललो होतो ना अशी साडी घ्यायची. मग काय बरं, चारी साडी किती भारी दिसते. मी हिंद घालते असते कधी पण. तुम्हाला आवडते ना त्याच्यामुळे. मग माझा एकदम फेवरेट कलर आहे. एकदम अशीच तुम्हाला आवडते मग तुम्हाला भेटायला घालून येईन. अशी थोडी बॅक होत थोडी तिकडे चेअर अशीच एकदम फ्रेश कलर आहे. हा असं कसं भारी वाटतो ना. तुमच्या बायकोला नाही घेत का तुम्ही साडी? घेतं तिला काय कळतं. हा ना. मग असं एकदम म्हणजे ज्यावेळेस फ्रेश कलर राहिला ना हा. मग भारी वाटतं. छान वाटते ना. मला आवडते ती साडी. जाऊ दे चल येऊ. चालेल. तू काय करते इकडं? कोण आहे ती? मी हां मी इथं काय करते हां कोण आहे? आणि तुम्ही इथं काय करताय? मी इथं आलो होतो गाडी घेऊन होतो फिटर. हा? हां त्यासाठी का? काय ही गाडी होती?
ही गाडी काय नाही, मला पत्ता विचारत होती बाई. हा कसा? मला जायचं होतं ताई इकडं, ते ना मग त्याच्यामुळे मी ताई नाही हा तुझी ताई नाहीये मी. गप्प बस. चांगलं ते मला पत्ता विचारते तिला. आम्ही चांगलं बोलते यांना. हा पत्ता होता साडी. हा माणूस साडी धरूस तर हा पत्ता होता. अहो, ते आवडली तुम्हाला घ्यायची म्हणले अशी, हा तुम्हाला अशी साडी घ्यायची, कुठे घेतली असं विचारत होते. ते ना मला शिकवायची गरज नाही. मी काय एवढी दूध खुळी नाहीये. मी साडी विचारतो कुठून घेतली, खूप चांगली गो घ्यायची असं. म्हणले. तुझा हात सोड आधी. हात मी विचारत होतो का मला बायकोला अशी साडी घ्यायची हा? आहे. कधी माझा नाही पदर पकडला आणि हा बाईचा पकडताय. पदर नव्हता पकडला मी. कुठे पदर पकडला? आवाज करायचं नाही माझ्या समोर. आधी सांगून ठेवते मी. तुमचं लफडं पकडलं मी. यासाठी तुम्ही आले नाही, ते? कोणाचं लपड काय बोलते ही अशी? हा? आता बाई लय अशी सभ्य मूर्ती. लफडं म्हणजे मी काय लफड्यावाला वाटतो का? अहो तुमच्या चेहऱ्यावरच समजतं तुमचे किती लपडे. का हो? तुम्ही हेच पान फेडले का माझ्या गरम गरम नाश्त्याचे? हा? किती गरम गरम नाश्ता देत होते मी तुम्हाला. पण मग मी कुठे नाही बोलतोय. आता तुला समजत नाही का? हा माणूस जर बायकोला धोका देतो तर तुला किती देत असन? तुझ्या नंतरची असन कोणी अजून एक. हा? जाऊ द्या अहो, जाऊ द्या तुम्ही ना. तो पत्ता आहे ना त्याला ते अहो तिला अहो हा. नाही घालायचा. हा अहो ताई असं नाही बोलत ते माझ्याशी. मला ताई म्हणू नको. मला राग येतो. तो पुढून आहे ना ते झाड दिसे ना तिथून आहे ना उजव्या आम्ही हाताला. जाऊ का? हा, उजव्या हाताला जायचं नाही हा? जायचं नाहीये. आम्हाला आता तुम्ही इथून पत्ता. जायचं नाही. अहो, अगं ते ना पत्ता विचारताय मला का कुठे हा असं कोणचा पत्ता? पत्ता विचारताय ते. कसला पत्ता? गावात जायचं नाही. कोणचं गाव? ते किराणा दुकान आहे ना तिथं कोणचं किराणा दुकान? त्यांना तुमची बायको किराणा ए मला किरकिट म्हणू नको. असं तुझी ही म्हणते म्हणून तुम्ही मला म्हणता ना. तुम्ही- मला किराणा बोलायचं दुकान- मला आवडत नाही. अहो तुम्ही बायका अशा वागता ना म्हणून नवरे बाहेर मग. जाते तुमचे. अगं बाई, बोलता येतं का? तू शिकव हा मला आता. तू तुझा नवरा सोडून आली आणि तू मला शिकव कसं वागायचं माझं माझं नवऱ्यासोबत. नको बघू, मी बघन माझं माझं. हा का? मग माझं तुला बघून तुम्ही बघून माझं. चांगलं बांध ना मग. हा? नाही बसत ते तंगडीला. जाऊ दे तू आहे ना. तिला जाऊन देणार नाही. मी चालले. माझं ए, जाऊ दे ए, तू. ए, काय आठवण केलं? हा? काय आठवण केलं? काय वाटू गेलं? मला सोडून इथे घेऊन बसले हिला. घेऊन बसलो? हा? कुठे घेऊन बसलो? इथं घेऊन थोडे बसतो. मी चाललो होतो, मला पत्ता विचारला, मी सांगितलं बा असं अहो, आहे, तुम्ही काय इथून तुमचं जायचं निघताना उजव्या. चालले. जाणार नाही हा? अजिबात जायचं नाही इथून. हा आता मी तिला जाणार कशाला तू नाहीये. कशाला त्रास देते तिला? ती बिचारी गरीब आहे. हिला त्रास. अहो, माझ्या त्रासाचं काय? तुला काय त्रास झाला? त्रास तुझा त्रास आहे. कशी बायको तुम्ही? तुला काय त्रास झाला? कशी सांभाळता तुम्ही याला? जाऊ दे, तुला काय त्रास झाला? अगं, मी सांभाळते या माणसाला 10 वर्षापासून मी सांभाळते. मला विचार काय दुःख आहे. आणि तुला 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 काहीच नाही वाटत का गं? अगं दुसऱ्याचं किती संसार म्हणतो. सोन्यासारखा नवरा आहे तुझा. अगं बाई हा? सोनं मग ते केस ना ते केस आवरायचं बंद कर. भाजून टाकेन ते केस. ये बाई, असं जाऊ दे. मी जाऊ का? हा, जाऊ दे. काय चाललंय? इशारे काय चालले? हा? मला आहे ना मी जायचं. माझ्या ना बापाला बोलून घेते आणि माझ्या सासऱ्याला बोलून घेते. जाऊ मला तुम्ही नाही ते ना करायचं. बंद मला फोन द्या. फोन द्या. ऐक ना. इथून हालायचं नाही, इथून हालायचं नाही. नाही तर तुमचा तमाशाच करून दोघांचा मी. जाऊ दे, कशाला तुम्ही मॅटर ना वाढवताय तुम्ही? जाऊ द्या. कशाला तू तू- असं तुम्ही म्हणायचं नाही हा? मला आवडत नाही. जाऊ दे ना. तू कशाला टेन्शन घेते? तुम्ही तू शांत एक बसा, काम कर. शांत तुम्ही बसा. तुम्ही ना जा. तुमचं आहे ना ते बंद होऊन जाईल. काय बंद होऊन जाईल? त्यांना ते दुकानात जायचंय ना ते. हा का? हा ते राहू बंद दे, होईल. राहू द्या. नका जाऊ हा? तिकडं. इथंच नाही, जाऊ दे. राहायचं. जाऊ दे, त्यांना काय आता आम्हाला फक्त कसं पत्ता थांबवायचं? विचारलाय. तुमचं नाव तुम्ही ना शांत बसायचं. याच्यासाठी आलं का तुम्ही इथं? हा? मला- याच्यामुळे तुमचा पाय टिकत नाही घरामध्ये. मला फक्त पत्ता विचारला का ऍड्रेस कुठे आहे? तुम्ही मला शिकवू नका. शिकवू नका अजिबात. अहो पण तुमचा नवरा तुम्ही बघा, मला जाऊ द्या ना. मला कसं सांगू? माझा इतका दिवस गलगुल घेऊन बसत होते. आता नाही का नवरा माझा? हा? कुठं गुलगुल? तेव्हा नव्हता माझा नवरा. आता माझा नवरा. हो असं तुम्ही बघा, मी चालले. नाही नाही. जायचं नाही. जाऊ दे ना आता. कशाला जाऊ दे ना पण. जाऊ दे ना. लावा, ते- लावा, ते- जाऊ ते- द्या जाऊ ना. दे, जाऊ दे. त्या बिचाराला जाऊ दे. शांत काय बसायचं. तिला ए, शांत तिला बसायचं. कशाला त्रास मी देते? पटवायला जाईल तुम्हाला मी. तिला कशाला त्रास देते? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. जाऊ ऐक तू जाऊ दे ना. जाऊ दे. ती पत्ता विचारू दे मला फक्त. जाऊ दे फक्त पत्ता विचारू दे ना. इथंच थांब. दादाला फोन काय झालाय पटकन? इथं माझा संसार मोडलाय. दादा उचला पटकन. म्हणजे पत्ता सांगणं पण गुन्हा आहे कोणाला? तुमचा पत्ता ना, पत्ता असा तुमचा पत्ता काढते ना तर आयुष्यभर लोकांना तुम्ही पत्ते नाही सांगू शकत. काय करा भाई दे. दादा. हा? नाही नाही, मिक्सर नाही खराब झालं. मी रडतीये. हा लवकर या इकडे तुम्ही. काय झालं सांगते दादा, तुम्ही लवकर या. संसार मोडला दादा माझा. काय वाट झालं आयुष्याचं पुऱ्या. काय झालं? हा सांगते काय झालं. तुम्ही ना पहिले इथं पटकन या. लगेच या. हा ठेवते फोन. हा
माझं तुम्ही संसार मोडला. काय मला झालं? आता नांदायचंच नाही, इथं नांदायचंच नाही मला. मी आता निघून येडी का जाणार तू? आहे. तू हा, मला डोक्यात- बाकीचं माहित नाही. मी माझे पोरं घेऊन निघून जाणार आहे आता. तू काही पण डोक्यात नको आणू. जाऊ दे, चला आपण घरी जाऊ जेवण कुठं करून. नाही, इथंच उभं राहायचं. मला जायचंय बाहेर. कुठं बाहेर जायचंय? मला काम आहे, काम असतात. वेळ आहे का माझ्याकडे एवढा? अगं बाई, इतक्या वेळाचं काय होतं? हा? इतकी या वेळ- अवदसा घेऊन बसले इथं. हा, लाज नाही वाटत का? हा? असं काय माझ्यात कमी का तिच्यात काय होतं असं तिच्यामध्ये? अवदासा बिऊ काय 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 वाक्य वापरते तू? तुला शोभतं काही गो? मला शोभत, तुम्हाला असं वागायला शोभत नाही का? मला ते दादा कसे यायना झाले? फक्त पत्ता विचारला मला आणि मी फक्त पत्ता सांगत होतो का इथून जायचं. आणि बरं, उद्या ना मी काय करते माहिती का? मी ना उद्या एका माणसाला ना असा कोणी मला विचारलं ना पत्ता, त्याला म्हणलं माझा पदर पकड आणि मग मला पत्ता विचार. चालणार तुम्हाला? पदर कुठं पकडला? तुम्ही ना आता घरात पाय ठेवायचं नाही. जर का घरामध्ये आले तुमच्या दोन्ही तंगड तोडून टाकीन मी आता. अजिबात घरात यायचं नाही तुम्ही. पण तू ऐक ना, तू तुझ्या मध्ये मध्ये यायचं नाही, तिकडच उभं राहायचं. तू घरच्यांना कायला फोन केला? कशाला? काय? कशाला फोन केला? ते आता फालतू टेन्शन घेतील ना. तुम्ही घरी यायचं नाही हा? तो फोन तरी माझा